नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश कुस्तीचा पहिला डाव जिंकल्यामुळे सर्वजण खूप खुश असतात. पहिली फेरी आता ऋषिकेश यशस्वी ठरलेला असतो. जानकी ऋषिकेशचं कौतुक करते, अभिनंदन करते आणि म्हणू लागते, ऋषिकेश रणदिवे तुम्ही जिंकला आहात. ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, मी जिंकलो आहे आणि यापुढचेही डाव मी जिंकत जाणार आणि आपल्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्यांचे एक डाव हाणून पाडणार. असं म्हणत ऋषिकेश आता ऐश्वर्याकडे पाहू लागतो. आता ऐश्वर्याची मात्र चांगलीच नाचक्की झालेली असते, कारण ऐश्वर्याची सगळीकडूनच कोंडी झालेली असते. सर्वजण ऋषिकेशचं अभिनंदन करत असतात. मुळशी गावचे सुपुत्र असणारे ऋषिकेश रणदिवे जिंकल्यामुळे सर्वांनाच खूप ऋषिकेशचा अभिमान वाटत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र खाली मान घालून उभी असते. आता जानकी, ऋषिकेश आणि ओवी ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात. आता रिंगणाच्या बाहेर येताच सर्वजण ऋषिकेशला उचलून घेतात आणि त्याचं कौतुक करू लागतात. ऋषिकेश रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र खाली मान घालून उभी असते. आता मात्र सयाजीरावांची ही मान खाली गेलेली असते. अगदी ताठ मानेने आलेले सयाजीराव आता मात्र खाली मान घालून बसलेले असतात. आता सर्वांच्याच नजरा ऋषिकेश पुढे कशाप्रकारे खेळणार याकडेच लागून असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई ऋषिकेशच्या आठवणींनी भरलेली पेटी उघडतात आणि त्यामध्ये असणाऱ्या ऋषिकेशच्या आठवणी पाहू लागतात. अगदी लहान वयातच ऋषिकेशने मिळवलेल्या ट्रॉफी सुमित्राताई पाहतात, तेव्हा मात्र त्यांचे अश्रू अनावर होतात. त्यांना सौमित्राचं बोलणं आठवतं. सौमित्राने सांगितलेले प्रत्येक शब्द सुमित्राताईंना आठवत असतात आणि आपलीच कुठेतरी चूक होत आहे याची त्यांना जाणीव होत आहे. परंतु त्याचवेळी आता तिथे आजी येतात आणि म्हणू लागतात, सुमित्रा अगं तुझं हे काय झालंय? पुत्रप्रेमाने डोळ्यात अश्रू गाळण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि तू कोणासाठी अश्रू गाळत आहेस? त्या ऋषिकेशसाठी, जो तुझा मुलगाच नाही त्याच्यासाठी. आता मात्र सुमित्राताई शांतच होतात. आजींच्या बोलण्यावर सुमित्राताई काहीच प्रत्युत्तर करत नसतात. आता आजी सुमित्राताईंना विचारतात, सुमित्रा अगं पुत्राचे पराक्रम आता पाहत राहिली आहेस, ती काय आता रिंगणात जाऊन त्याची कुस्ती पाहणार आहेस का? तर सुमित्राताई होकार देतात. आता मात्र आजींना धक्काच बसतो. आजी विचारू लागतात, सुमित्रा अगं तू हे काय बोलतेस? तू आता मैदानात जाऊन त्याची कुस्ती पाहणार आहेस का? तर सुमित्राताई म्हणतात की हो, मला सौमित्राचं बोलणं अगदी पटत आहे. आई तुला माहीत आहे ना, जेव्हा ऋषिकेश कुस्ती खेळायचा कॉलेजमध्ये असताना, ज्यावेळी मी पटांगणात जायची त्यावेळी ऋषिकेशला 10 हत्तींचं बळ यायचं आणि तो स्पर्धा जिंकायचा. माझ्या असण्याने त्याला एक वेगळीच शक्ती मिळायची आणि म्हणूनच आज त्याच्यासाठी मला तिथे जायचं आहे. मी ज्यावेळी ऋषिकेशच्या तिथे जायची त्यावेळी ऋषिकेश ज्यावेळी स्पर्धा जिंकायचा त्यावेळी प्रत्येक गावकऱ्याच्या तोंडून असणारं माझ्या मुलाचं कौतुक ऐकून मला खूप भरून यायचं. एवढंच काय, तर ज्यावेळी ऋषिकेश घरी यायचा त्यावेळी मिळालेलं मेडल, मिळालेली ट्रॉफी माझ्या पायाशी ठेवायचा आणि मी त्याला मस्करीतच म्हणायची, बघूया बायको आल्यानंतर ही ट्रॉफी आणि हे मेडल कोणाला देतोस? तर आता आजी म्हणू लागतात, तू बोललीस आणि ऋषिकेशने खरंही करून दाखवलं, कारण आईची माया विसरून शेवटी आईला लाथाडून तो बायकोसोबत निघूनच गेला. आईच्या मायेपेक्षा बायकोचं प्रेम त्याला महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच तो तुलाही न विचारता इथून निघून गेला ना. त्याने कधी तुझा विचार केला आणि आज मात्र तू त्याचा विचार करत आहेस. अगं जरा तरी विचार कर ना. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या ऋषिकेशने तुला आई म्हणण्यापासून नाकारलं त्या ऋषिकेशजवळ तू पुन्हा कधीही जाऊ नकोस. सुमित्रा तुला आठवतं आहे का, ज्या ऋषिकेशमुळे तू आई झालीस असं तुला वाटतं, त्याच ऋषिकेशने मी मरेपर्यंत तुला आई म्हणणार नाही असं तुला सांगितलं आहे आणि तरीसुद्धा तुला तिथे जायचं आहे. आता मात्र सुमित्राताई शांतच होतात. तर आजी पुढे म्हणू लागतात, सुमित्रा आता तरी सत्याचा स्वीकार कर. अगं जसं दिसतं तसं नसतं. आज ऋषिकेश तुझा मुलगा नाही हे त्याने सिद्ध केलं आहे आणि तरीसुद्धा तुला त्याच्याबद्दल एवढी ओढ वाटत आहे. अगं एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, सक्क ते सक्क आणि परक ते परक. परक्याला जीव लावू नकोस आणि परक्यावर माया करू नकोस, कारण ते दगा देणारच. आता मात्र सुमित्राताईंना खूप राग येतो. ते सर्व मेडल आणि ट्रॉफी पुन्हा एकदा त्या पेटीमध्ये बंद करतात आणि कपाटामध्ये नेऊन ठेवतात आणि तिथून निघून जातात. आजी म्हणू लागते, माझ्या बोलण्याचा परिणाम झाला सुमित्रावर, झालं, माझी खेळी पूर्ण झाली असं म्हणत आजी तिथून निघून जातात. आजींना तर आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता अंतिम फेरीला सुरुवात होत असते. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दुसऱ्या स्पर्धकांची स्पर्धा सुरू होते. आता 2 अष्टपैलू एकमेकांना भिडतात. तर या स्पर्धेमध्ये
सयाजीरावांनी आपला तगडा स्पर्धक उतरवलेला असतो. आता ह्या तगड्या स्पर्धकाचं नाव असतं साताऱ्याचे प्रतापराव जाधव. आता ही दुसरी फेरी प्रतापराव जाधव हे जिंकलेले असतात. तेव्हा मात्र सयाजीरावांना खूप आनंद झालेला असतो. आता शेवटच्या अंतिम फेरीला सुरुवात होते. आता या अंतिम फेरीमध्ये मुळशी गावचे सुपुत्र म्हणजेच ऋषिकेश रणदिवे विरुद्ध विनायकदादा असा दुसरा कुस्तीचा सामना असतो. आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि ऋषिकेशला शुभेच्छा देत असतात. आता संपूर्ण गावकरी ऋषिकेशच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभे असतात. आता ऋषिकेश आणि विनायकदादा यांच्यामध्ये लढत चालू होते. आता सर्वजण ऋषिकेशला प्रोत्साहन देत असतात, परंतु एकटी ऐश्वर्या आता विनायकदादांना प्रोत्साहन देत असते. कारण ऐश्वर्याला चांगलंच माहीत असतं की ही स्पर्धा ऋषिकेश जिंकू शकतो. कारण ऋषिकेशची खेळी पाहून आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्या मनाशीच म्हणते, काय हा पैलवान आहे, एवढा ऋषिकेशला तो रिंगणाच्या बाहेर टाकू शकत नाही. मी जर त्या ठिकाणी असते तर ऋषिकेशचा पाय खेचून त्याला रिंगणाबाहेर कधीच फेकलं असतं, केव्हाच त्याला या खेळातून बाद केलं असतं आणि घरचा रस्ता दाखवला असता. परंतु एवढंही या पैलवानाला जमत नाही आहे का? आता मात्र ऐश्वर्याचा जळफळाट होत असतो. तर इकडे विनायकदादा आणि ऋषिकेश यांच्यामध्ये सामना अगदी रंगात आलेला असतो. सर्वांची उत्सुकता वाढत चाललेली असते की आता नक्की हा सामना कोण जिंकणार. तर इकडे ऐश्वर्या आता विनायकदादांना प्रोत्साहन देत म्हणू लागते, ऋषिकेशला हरव आणि त्याला घरचा रस्ता दाखव. परंतु त्याचवेळी आता ऋषिकेशने विनायकला चांगलीच धूळ चाडलेली असते आणि त्याला जमीनदोस्त केलेलं असतं. आता पुन्हा एकदा सेमीफायनल ऋषिकेश जिंकलेला असतो आणि आता अंतिम फेरीमध्ये ऋषिकेश पोहोचलेला असतो. आता सर्वजण गावकरी ऋषिकेशचं अभिनंदन करू लागतात. आता मात्र सयाजीरावांचा आणि ऐश्वर्याचा चेहरा मात्र चांगलाच उतरलेला असतो. ऐश्वर्या मनाशीच म्हणू लागते, आता एवढा डाव छान रंगत आला होता, एवढं छान प्लॅन केलं, परंतु हा ऋषिकेश फायनलपर्यंत पोचलाच. तर निवेदक अनाऊन्समेंट करत म्हणू लागतात की आपल्या गावचे सुपुत्र ऋषिकेश रणदिवे हे फायनलपर्यंत पोहोचले आहेत. आणि आजचा सामना जरी संपला असता तरीसुद्धा कुस्ती संपलेली नाही. ही कुस्ती उद्या अशीच चालू राहणार आहे आणि उद्या होणार आहे अंतिम सामना. या सामन्यामध्ये आपल्या गावचे सुपुत्र म्हणजे सर्वांची आन बान आणि शान असणारे ऋषिकेश रणदिवे आणि साताऱ्याचे पैलवान प्रतापराव जाधव यांच्यामध्ये होणार आहे. तर आता ऐश्वर्या मनाशीच म्हणते, मला चांगलीच खात्री आहे की उद्याची ट्रॉफी ही प्रतापराव जाधव यांचीच असेल. कारण काहीही झालं तरी ऋषिकेशला मी फायनल जिंकू देणार नाही. ती ट्रॉफीच काय तर 1,00,000 रुपयेही कमवू देणार नाही. नाही जर त्याला धूळ चाडली आणि ही माती घेऊन घरी पाठवलं आणि या मातीच्या पंत्या करायला नाही लावलं तर नावाची ऐश्वर्या नाही. आता काही झालं तरी मला माझी ताकद वापरावीच लागेल असं म्हणत ऐश्वर्या रागानेच तिथून निघून जाते. आता सर्वजण ऋषिकेशचं कौतुक करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सर्वजण इकडे रणदिवेंच्या घरी जेवणासाठी बसलेले असतात. त्याचवेळी आता सौमित्र पेढ्यांचा बॉक्स घेऊन येतो. सौमित्राला खूप आनंद झालेला असतो. आता सौमित्र आनंदानेच सुमित्राताईंच्या ताटामध्ये पेढा ठेवतो आणि म्हणू लागतो, जेवणाला सुरुवात करण्याअगोदर तोंड तरी गोड करून घ्या असं म्हणत तो सर्वांना पेढे देतो. तर सुमित्राताई सौमित्राला विचारतात, सौमित्र अरे पेढे कशासाठी? तर सौमित्र म्हणतो, आई अगं तुला तर माहीतच आहे की आपला ऋषिकेश दादा आज कुस्तीचा सामना जिंकला आहे आणि आपला ऋषिकेश दादा सेमीफायनल जिंकून फायनलपर्यंत पोहोचला आहे. तर सुमित्राताईंना खूप आनंद झालेला असतो. सारंगलाही खूप आनंद होतो. सारंग आनंदानेच म्हणतो, अरे वा. परंतु ज्यावेळी तो सौमित्राकडे पाहतो तेव्हा मात्र शांतच होतो. आजीचा चेहरा मात्र पडलेला असतो. तर आता सौमित्र म्हणू लागतो, आपल्याला माहीतच होतं की आपला ऋषीदादा जिंकणारच. तर आता अवंतिका म्हणते, सौम्य अरे किती ग्रेट न्यूज दिली आहेस. खरंच ही न्यूज ऐकून अगदी पोट भरल्यासारखं वाटत आहे. आपले ऋषिकेश दादा हा सामना जिंकणार याची मला 100% खात्री आहे. बघतो उद्या ऋषिकेश दादा जिंकणार. तर सौमित्र म्हणू लागतो, अर्थातच, कारण ऋषिकेश दादाचा इतिहासच तसा आहे. आत्तापर्यंत कुस्तीच्या सामन्यात त्याला कोणीच हरवू शकलं नाही आणि यापुढे सुद्धा कोणी हरवणार नाही. कारण अख्खं गाव त्याच्या पाठीशी आहे. आपल्या माणसांनी पाठ फिरवली म्हणून काय झालं, शेवटी गावाची साथ आणि बायकोचं प्रेम त्याच्यासोबत आहेच आणि ऋषिकेश दादा जिंकणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. आता त्याचवेळी ऐश्वर्या घरी आलेली असते. तर ऐश्वर्याला पाहताच सौमित्र म्हणू लागतो, बरं झालं तुझीच वाट पाहत होतो. म्हटलं कधी येशील आणि कधी एकदा मी तुझं तोंड गोड करतो असं म्हणत आता सौमित्र ऐश्वर्याच्या समोर जातो आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये पेढा देत म्हणतो, अगं घे. तर आता ऐश्वर्या विचारणार कशाचं आहे. त्या अगोदरच सौमित्र म्हणतो, मला माहीत आहे तू डाएटवर असशील, परंतु काहीच प्रॉब्लेम नाही. कारण हा पेढा तसाही तुला पचणारच नाही आहे, तुझ्या शरीराला लागणारच नाही आहे. कारण तो पेढा ऋषिकेश दादाच्या विजयाचा आहे. तर आता सौमित्राला
ऐश्वर्या म्हणू लागते, तुम्ही विजय साजरा करा, परंतु अंतिम फेरी अजून बाकी आहे. तर सौमित्र म्हणतो, तो तुझ्यासाठी. अंतिम सामना हा फक्त तुझ्यासाठी आहे, कारण अंतिम सामना काय असणार हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. ऋषिकेश दादाचा इतिहासच सांगतो की अंतिम सामना काय असणार. हवं तर गावातील प्रत्येक व्यक्तीला विचार, प्रत्येक व्यक्ती तुला सांगू शकते की ऋषिकेश दादाचा कुस्तीचा इतिहास काय आहे. तो जर तुला कळाला ना, तर अंतिम निकाल काय असणार याची वाट पाहण्याची गरजही नाही. आता मात्र ऐश्वर्या शांतच होते. सौमित्राने ऐश्वर्याला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. तर आता सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो, दादाचा इतिहास जर तुला समजला ना, तर तू काहीच करू शकत नाही. आणि दादाचा इतिहास हेच सांगतो की दादा उद्याची फायनल जिंकणार आणि ट्रॉफी आणि पैसे दादाच मिळवणार. तू कितीही का ताकद लाव, परंतु त्याचा काहीच फायदा होणार नाही, कारण दादा पुढे कोणीही जिंकू शकत नाही. आतापर्यंत दादा कधी हरला नाही आणि हरणारही नाही. ऋषिकेश रणदिवे कधीच हरत नाही, असं म्हणत आता ऐश्वर्याच्या समोरच सौमित्र पेढा खातो आणि तिथून निघून जातो. आता मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण गावकरी ऋषिकेशची मिरवणूक आता गुलाबदादांच्या घरी घेऊन येतात. विजयाचा झेंडा आता ऋषिकेश फडकवत असतो, परंतु गुलाबदादांचा पाय मात्र काही जमिनीवर लागत नसतो. गुलाबदादा एवढे खुश असतात की ते घोषणा देत म्हणू लागतात, बघताय काय रागानं षटकार मारला वाघानं, असं म्हणत ते खूप ऋषिकेश दादांचं कौतुक करू लागतात. तर ओवी मात्र आता ढोल पथक नसल्यामुळे फक्त ताट वाजवत असते. आता जानकी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु ना गुलाबदादा थांबण्यासाठी तयार ना ओवी. आता ऋषिकेश दादांचं कौतुक करत सर्व गावकरी आता ऋषिकेश दादांसोबत गुलाबदादांच्या घरी हजर झालेले असतात. आता मात्र सगुणाचा पारा चढलेला असतो. सगुणा खूप चिडते आणि गुलाबदादांना म्हणू लागते, अहो काय चाललंय, कुस्तीचा सामना जिंकले ते आणि तोरा तुम्ही का मिरवताय, असं म्हणत ती आता गुलाबदादांना शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु गुलाबदादा म्हणतात, अगं सगुणे, माझ्या दादाने असा काही पराक्रम केला आहे की काय सांगू तुला, असं म्हणत सगुणाची मान धरत तिला गोल गोल फिरवतात. परंतु त्याचवेळी सगुणाने मात्र गुलाबदादांना खाली पाडलेलं असतं. आता सर्वजण हसू लागतात. तर आता जानकी गुलाबदादांना आधार देत उठवते आणि म्हणू लागते, गुलाबदादा तुम्ही काय करताय. गुलाबदादा म्हणतात, आज मला कोणीही थांबवू शकत नाही, कारण आज मी एवढा आनंदात आहे की एवढा आनंदात मी कधीच नव्हतो, असं म्हणत आता गुलाबदादा खुश होतात. परंतु त्याचवेळी सगुणा सर्व गावकऱ्यांना तिथून जायला सांगते आणि म्हणू लागते, इथे काय करताय तुम्ही, जेवायला आलाय का माझ्या घरी, असं म्हणत सर्वांना तिथून जायला सांगते. तर त्यानंतर आता सगुणा गुलाबदादांना म्हणू लागते, अहो 1,00,000 रुपये जिंकणार आहेत ते आणि तुम्ही का नाचत आहात. तर आता सगुणाला गुलाबदादा शांत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु सगुणा काही शांत होत नसते. जानकी सगुणाला म्हणू लागते, सगुणा अगं असं का बोलत आहेस, जेव्हा आम्हाला घराबाहेर काढलं गेलं, जेव्हा मी रस्त्यावर फिरत होतो, तेव्हा तुम्हीच तर आम्हाला आधार दिला, तुम्हीच तर आमच्या डोक्यावर छप्पर दिला आहे. तुमच्यामुळेच आम्ही 2 घास खात आहोत आणि सुखाने राहत आहोत. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे आणि असं असताना आम्ही तुम्हाला विसरू, असं कसं शक्य होईल. सगुणा तू काळजी करू नकोस, तुमचे हे दादा वहिनी तुमच्यासोबत कायमच आहेत. तर आता गुलाबदादा म्हणू लागतात, दादा वहिनी तुम्ही आमच्या पाठीशी अगदी सावलीप्रमाणे उभे आहात, हेच आमच्यासाठी खूप आहे, असं म्हणत आता गुलाबदादा सगुणाला म्हणू लागतात, सगुणा अगं गोडाचं काहीतरी बनव, असं म्हणत सगुणाला तिथून घेऊन जातात. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो, जानकी अगं काय चाललंय तुझं, 1,00,000 रुपये हातात आले नाही आहेत आणि आता तर तू एवढी खुश झाली आहेस की पैसे वाटायलाही सुरुवात केलीस. जानकी अगं 1,00,000 रुपये मिळवणं एवढं साधं आणि सोपं नाही आहे. जानकी म्हणते, साधं सोपं नाही हे मलाही माहीत आहे, परंतु माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की उद्याची फायनल तुम्हीच जिंकणार आहात. ओवी म्हणते, बाबा माझीही खात्री आहे की तुम्हीच जिंकणार आहात. ऋषिकेश म्हणतो की हो, उद्याची फायनल मीच जिंकणार आहे, कोणी कितीही ताकद लावून देत, परंतु उद्याची फायनल मलाच जिंकायची आहे, असं म्हणत ऋषिकेश मनाशी पक्क ठरवतो. जानकी म्हणू लागते, उद्या विजय ऋषिकेश रणदिवेंचाच, असं म्हणत जानकी ऋषिकेशला प्रोत्साहन देत असते. तर ओवी म्हणते, बाबा उद्याची फायनल तुम्हीच जिंकणार आहात असा माझाही पूर्ण विश्वास आहे. ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नकोस ओवी, उद्याची स्पर्धा मीच जिंकणार आहे आणि उद्या आपण आपल्या नवीन घरी जाणार आहोत, आपल्या तिघांचं घर, की ज्या ठिकाणी जानकी तुला कोणी काही बोलणार नाही आणि ज्या ठिकाणाहून आपल्याला कधीच कोणी घराबाहेर काढणार नाही. आता मात्र जानकी आणि ओवी खूप खुश असतात. तर जानकी म्हणू लागते, त्या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आता ऋषिकेश ओवीला कडेवर घेतो. तर आता सर्वजण खूप आनंदात असतात, सर्वजण आनंद साजरा करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्या आता सयाजीरावांना भेटण्यासाठी आलेली असते. ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते. ऐश्वर्या म्हणू लागते, ते अवंतिका मागोमाग आता त्या सौमित्राचंही डोकं फिरलं आहे. तो मला पेढा देतोय आणि म्हणतोय की हा ऋषिकेशच्या
विजयाचा पेढा आणि तो पेढा मी खायचा आहे, नाही डॅडा, असं कधीच होऊ शकत नाही. तिकडे तर आखाड्यात मला ती जानकी भिडत असते आणि इकडे घरी हा सौमित्र. मला तर खरंच खूप वैताग आला आहे. मला लवकरात लवकर त्या जानकीला हरवायचं आहे आणि तिचा हरलेला चेहरा मला पाहायचा आहे. आज मला वाटलंही नव्हतं की ऋषिकेश एवढा छान खेळू शकतो, परंतु खरंच त्या ऋषिकेशने असं चुटकीशी सगळ्यांना मातीमोल केलं, सगळ्यांना धूळ चालली. आणि उद्याचीच तर मला भीती वाटत आहे. हा ऋषिकेश आज एवढ्या जोमाने खेळू शकतो, तर उद्या तो काहीही करू शकतो. परंतु डॅडा, काही झालं तरी उद्याची ट्रॉफी ही प्रतापराव जाधवांचीच असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. डॅडा, असं काहीतरी करा की उद्या ऋषिकेशचीच हार व्हायला पाहिजे. तर आता सयाजीराव म्हणू लागतात, बेटा काळजी करू नकोस, कारण प्रतापराव हा साधासुद्धा खेळाडू नाही आहे ना, तो साधासुद्धा पैलवान आहे. तो ऋषिकेशला चांगलेच धूळ चालणार आहे आणि ज्यावेळी तो हरायला येतो त्यावेळी समोरच्याच्या डोळ्यात तो अशी काही पावडर फेकतो आणि त्यानंतर त्याचं तंगडं ओढत त्याला मातीत लोळवतो. आणि विजय हा प्रतापरावाचाच होतो. हा आतापर्यंत प्रतापरावाचा इतिहास आहे. त्यामुळे प्रतापरावाला कोणीही हरवू शकत नाही आणि त्याच्यासमोर कोणाचा निभावही लागू शकत नाही. तर ऐश्वर्या म्हणते, परंतु हे कोणाच्या नजरेस आलं तर आता सयाजीराव म्हणू लागतात, नाही, असं कसं होईल? इतक्या वर्षांचा त्याचा इतिहास आहे आणि ते कोणाच्या नजरेस येणारही नाही. मी असताना कसं कोणाच्या नजरेस येईल? तू काळजीच करू नको, उद्या विजय हा आपलाच होणार आहे. तर आता ऐश्वर्या खूप खुश होते आणि म्हणू लागते, डॅडा, उद्या मला जानकी रिकामी हाताने घरी जाताना पाहायचं आहे आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. ऋषिकेशची हार पाहणं हेच माझं ध्येय आहे. काही झालं तरी उद्याची ट्रॉफी आणि 1,00,000 रुपये हे ऋषिकेशला मिळायला नको. तर आता सयाजीराव म्हणू लागतात, बेटा तू काळजी करू नकोस, तुझं स्वप्न पूर्ण होणार. आता ऐश्वर्या खुश असते. तर आता सयाजीराव म्हणतात, सर्व माणसं आपल्या बाजूने आहेत, त्यामुळे उद्या ऋषिकेशची हार निश्चितच. ऐश्वर्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता कुस्तीच्या सामन्याला सुरुवात झालेली असते. सयाजीरावांचा माणूस म्हणजेच साताऱ्याचे पैलवान प्रतापराव जाधव आणि मुळशीगावचे सुपुत्र ऋषिकेश रणदिवे यांच्यामध्ये सुरू होतो. आता मात्र सर्वांनाच उत्सुकता असते, परंतु ज्यावेळी ऋषिकेश त्यांना धूळ चारणार त्याचवेळी आता प्रतापरावाने आपल्या ठरल्याप्रमाणे ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर फेकलेली असते. आता ही पावडर फेकत असताना जानकीचा लक्ष जातो. जानकीला तर धक्काच बसतो. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, आता तर ऋषिकेशला काही दिसणारच नाही, परंतु तुला मात्र त्याची हार पाहायला मिळणार आहे. आता मात्र जानकीला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो. आता ऋषिकेश कशाप्रकारे ही स्पर्धा जिंकेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.